तर हे आहे ब्लाऊजचं पॅटर्न आहे आणि इथे आपल्याला हा आहे गळा मोठा, त्याला लहान करून आपल्याला अस्तर जोडलेला आहे, इथे लहान केलेलं आहे। अशा प्रकारे आपल्याला गळा लहान करून इथे अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि हे 4 टक्सचं ब्लाऊज आहे आणि ही डिझाईन येणार आहे समोर। तर इथे मी ड्रॉ करून घेतलेलं आहे, 38 साईजचं ब्लाऊज आहे आणि डिझायनर आहे। तर आपल्याला ही जी नेटची साडी आहे, तर नेटच्या साडीमधनं समोरचं लुक खूप छान दिसते जर ही जी डिझाईन आहे किंवा हे जे ब्लाऊजची डिझाईन आहे ते आपण 4 टक्समध्ये करणार आहोत। आणि एक साईडने आपल्याला मी ड्रॉ करून घेतलेला आहे, तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे। तर 4 टक्सचं ब्लाऊज आहे, तर इथे आता आपल्याला दुसऱ्या साईडने पण आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि शिवण्याची पद्धत खूप सोपी आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला शिवायचं आहे। तर मी इथे 2 पार्ट्स केलेले नाही आहेत, पूर्ण पहिले टक्स पॉईंट टाकून घेईल आणि नंतर मग आपल्याला सेंटर काढून आपल्याला कट करायचा आहे। तर ब्लाऊज थोडंसं समोरचा पार्ट जो आहे तो मी थोडासा जोड लावलेला आहे आणि जोड लावावंच लागणार आहे, कारण जे आपण मार्जिन घेतलेली आहे ती कमी पडत होती। तर अशा प्रकारे आता इथे टक्स पॉईंट देऊन द्यायचे आहे आपल्याला आणि व्यवस्थित टक्स पण व्यवस्थित येतो, पफ पण छान येतो अशा प्रकारे जर केलं तर। आणि 4 टक्स ब्लाऊज आजकाल खूप याच्यात आहेत, ट्रेंडमध्ये आहे। तर कटोरीपेक्षाही पण आजकाल प्रिन्सेस कट आणि 4 टक्स जास्त आहे। 4 टक्स पण व्यवस्थित बसते जर व्यवस्थित टक्स पॉईंट दिले तर। आणि इथे 40 साईजपर्यंतसुद्धा आपण टक्स पॉईंट टाकू शकतो। तर इथे आता आपल्याला हे 38 साईजचं आहे, तर इथे मी कटोरी मोठी असल्याकारणाने जो पफ आहे तो पण आपल्याला 1.5 इंचाचा घेऊ शकता तुम्ही। तर इथे मी 2 इंचाचा घेतलेला आहे। जवळपास आपला टक्स जो पफ आहे तो व्यवस्थित येतो, बघू शकता तुम्ही। जर 40 साईजचं असेल तर तुम्ही 1.5 इंचाचा टक्स घ्या, कटोरी जर मोठी असेल तर। आणि कटोरी जर लहान असेल तर मग तुम्ही 1 इंचाचा सुद्धा टक्स टाकू शकता। तर अशा प्रकारे पूर्ण आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे आणि पफ पण खूप सुंदर येतो आणि ब्लाऊज बसते पण छान। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला असल्यास एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि इथे तुम्हाला दाखवते शेवटचा लूक, बघू शकता तुम्ही। एक साईड आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे आणि गळा पण मी थोडासा मोठा होता तो लहान केला, पहिले टिप मारली आणि नंतर मग अस्तर ठेवून मग आपल्याला जोडून घ्यायचा। तर बघू शकता तुम्ही, पफ खूप छान आलेला आहे आणि व्यवस्थित बसते पण। आता इथे याचा सेंटर काढून घ्यायचा आहे आणि जे बाकीचं जास्तीचं कापड आहे ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे गळा कट करून घेणार आहे मी, जो जास्तीचं आहे ते। आणि आता इथे सेंटर काढून आपल्याला इथे मध्ये कट द्यायचा आहे आय बटन किंवा आय हुकसाठी। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। आणि आता इथे आपल्याला ब्लाऊज जे आहे ते मी टक्स वगैरे टाकून घेतलेले आहे, आय पट्टी आणि हुक पट्टी पण तयार झालेली आहे। तर बघू शकता तुम्ही, पफ खूप छान आलेला आहे। आणि आता इथे आपल्याला गळ्याची पायपिंग आणि बघू शकता आणि सगळं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पहिले गळ्याची पायपिंग करायच्या आधी। तर बघू शकता, कारण मग आपल्याला गळ्याला जर कमी जास्त झालं तर आपल्याला इथे कट द्यावा लागतो। आणि आर्महोल, दोन्ही साईडचे आर्महोल चेक करायचे आहे, कारण बाही जोडतो आपण तेव्हा। आणि बाही जोडायच्या आधी आपल्याला गळापट्टी लावून घ्यायची आहे किंवा पायपिंग करायची आहे, कारण मागचा गळा तयार झालेला आहे। तर तो पण मी तुम्हाला दाखवते आहे। 3 पार्ट्समध्ये आपलं ब्लाऊज तयार होणार आहे। तर इथे आर्महोल वगैरे व्यवस्थित कट करून घ्यायचा, कमी जास्त जर झाला असेल तर। इथे आता मी गळ्याची जी पायपिंग आहे ती करून घेणार आहे आणि तुम्हाला दाखवते। तर इथे बघू शकता तुम्ही, पार्ट्स तयार करून ठेवले, बाही पण तयार करून ठेवली आहे। तर बाहीवर ही डिझाईन आहे, अशी साधी सिंपल बाही ठेवलेली आहे। आणि इथे बॅक साईड जी आहे तो चौकोनी गळा आहे, तो पूर्ण मी प्लेन ठेवलेला आहे आणि फक्त लेस लावलेली आहे, ते पण तुम्हाला दाखवते। आणि बॅकनेक कसा वाटला तुम्हाला तो पण नक्की सांगा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा। तर अशा प्रकारचं जर शिवलं तर हे पण खूप सुंदर दिसते।
तर नेटची साडी आहे, तुमच्यासोबत साडी पण शेअर केली आहे मी मिशोवरून बाय केलेली आहे. तर अशा प्रकारे आता तुम्हाला सगळं जोडल्यानंतर शेवटचं लूक दाखवते ब्लाऊजचं, ती कशा प्रकारे दिसणार आहे आपलं ब्लाऊज. आणि व्यवस्थित कटिंग केली तर व्यवस्थित ब्लाऊजची स्टिचिंग पण व्यवस्थित होते आणि थ्री पार्ट्समध्ये आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारचं लुक जे आहे ते आपलं ब्लाऊजचं आलेलं आहे. आणि हा बॅक साईड सगळा. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास एक लाईक नक्की करा.